नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत सर्व पितरी अमावस्ये दिवशी कोणते उपाय करावे, सर्व पितरी अमावस्ये दिवशी ग्रहण सुद्धा आलेलं आहे, तर आपण कोणतं कार्य केल्यामुळे आपणास लाभ होतो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, सर्व पितरी अमावस्ये दिवशी सूर्यग्रहण आलेलं आहे, तर या दिवशी या दोन्हीचं महत्त्व आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। हिंदू पंचांगानुसार सर्व पितरी अमावस्येचा प्रारंभ 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 होणार असून 2 ऑक्टोबर रात्री 2:19 पर्यंत असणार आहे। या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते। या दिवशी केलेले उपाय किंवा टोटके खूप प्रभावी मानले जातात। चला तर मग जाणून घेऊया ते उपाय कोणते आहेत, जे सर्व पितरी अमावस्ये दिवशी केल्यामुळे आपणास लाभ देऊ शकतात। जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, जर तुमची प्रगती थांबलेली असेल, जर तुमची नोकरी सुटलेली असेल किंवा तुम्हाला मनासारखी नोकरी मिळालेली नसेल, तर सर्व पितरी अमावस्ये दिवशी एक लिंबू देवघरात ठेवायचा आहे। त्यानंतर रात्री तो लिंबू घ्यायचा आहे, 7 वेळा तुमच्यावरून उतरवायचा आहे व त्या लिंबाचे 4 तुकडे करायचे आहे व हे 4 तुकडे 4 दिशाला फेकून द्यायचे आहे। असं केल्यामुळे आपल्या करिअरमध्ये जे अडथळे येत होते ते दूर होतील व आपली प्रगती होईल। सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। यासाठी जी वात आपण वापरत असाल ती वात लाल रंगाची असावी, म्हणजे लाल धाग्यापासून तयार केलेली असावी। आपण मौली धाग्याची वात तयार करू शकता। दिव्यात केशर किंवा काळे तीळ घालायचे आहे, यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होते, आपलं कर्ज फिटू लागतं आणि त्याचबरोबर घरात पैसा सुद्धा टिकू लागतो। सर्व पितरी अमावस्येला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला। जर कुत्र्याने त्वरित भाकरी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाहीत, कोणीही तुमची कुठलीही गोष्ट बिघडवू शकणार नाही। तसेच या दिवशी तामसिक भोजन करू नये, नशा करणे, खोटं बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये, यामुळे आपले पूर्वज नाराज होतात। सर्व पितरी अमावस्येला रात्री 5 लाल फुलं आणि 5 प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्यायचे आहे। यामुळे आपणास 100% धनलाभ होतो, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते। सर्व पितरी अमावस्येला कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम तिथी मानली जाते। सकाळी स्नान किंवा ध्यानधारणा झाल्यानंतर चांदीच्या नागनागिनीची पूजा करावी, त्यावर पांढरी फुलं अर्पण करून हे नागनागिन नंतर पाण्यात प्रवाहित करावे। यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे ठरवलेले कार्य आहे ते नक्की पूर्ण होते। सर्व पितरी अमावस्ये दिवशी बाभळीच्या झाडाखाली पितरासाठी भोजन ठेवावे। त्याचबरोबर कच्चे दूध, 2 लवंग, थोडे बत्तासे आणि काळे तीळ पितरांना अर्पण करावे। यामुळे करिअर, नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील आपल्या अनेक समस्या दूर होतात, तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहते। असे म्हणतात की सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो, त्यामुळे पिंपळाच्या झाडाला साखर टाकलेलं पाणी अर्पण करावं। त्यानंतर तांदूळ, दूध, काळे तीळ व फुलं अर्पण करावे। ओम पितृभ्यो नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे व 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न राहतात। संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करावे। यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतात आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील। सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने भोजन द्यावे किंवा गरजू लोकांना अन्नदान करावे। मुंग्यांना पीठ व साखर अर्पण करावे, माशांना पिठाचे गोळे करून खायला द्यावे। जर हे उपाय आपण पितृ अमावस्येच्या दिवशी केलात तर आपणास नक्कीच लाभ होऊ शकतो। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत सर्व पितरी दर्श अमावस्येला असणार आहे दुसरे सूर्यग्रहण, अवकाशात अद्भुत नजारा या दिवशी पाहायला मिळणार आहे। सूर्यग्रहण 2024 वर्षातले दुसरे सूर्यग्रहण
अनेक दृष्टीने खास असणारे आहे। या दिवशी अवकाशात एक दुर्मिळ नजारा पाहायला मिळणार आहे। चला तर मग पाहूया वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी आणि कसे लागणार आहे। ते ग्रहण भारतात दिसणार आहे का किंवा सूतक काळ पाळावा लागणार आहे का? गर्भवती स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर मंडळी, साल 2024 चे पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी लागले होते। आता या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण येत्या ऑक्टोबर महिन्यात लागणार आहे। चंद्रग्रहण तसेच सूर्यग्रहणाला धार्मिक महत्त्व आहे, तरी या खगोलीय घटनेकडे अवकाशप्रेमी आणि खगोल अभ्यासक एक खगोलीय घटना म्हणून पाहतात। हिंदू धर्मात ग्रहण काळाला अशुभ मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार या सूर्यग्रहणाचा काही राशींवर विशेष परिणाम पडणार आहे। चंद्र जेव्हा सूर्याला अंशतः किंवा संपूर्णपणे झाकतो तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकत नाही किंवा कमी पोहोचतो। खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी संपूर्ण अंधार पसरतो आणि पक्षी देखील आपल्या घराकडे परतू लागतात। कधी दिवसा अवकाशात तारे दिसू लागतात तर कधी कधी थंडी देखील वाजू लागते। यास सूर्यग्रहण असे म्हटले जाते। वर्षातले दुसरे सूर्यग्रहण बुधवारी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे। पंचांगाप्रमाणे या दिवशी भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पितरी दर्श अमावस्या असणार आहे। याच दिवशी पितृपक्ष म्हणजे पितरांना नैवेद्य दाखवण्याचा शेवटचा दिवस असेल। 2 ऑक्टोबर 2024 सूर्यग्रहण रात्री 9:13 सुरुवात होणार आहे, तर पहाटे 3:17 वाजेपर्यंत हे ग्रहण असणार आहे। ग्रहणाचा एकूण कालावधी 6 तासाचा असणार आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे ग्रहण भारतात दिसणार आहे का? हे सूर्यग्रहण कंकणाकृती असणार आहे। भारतीय वेळेप्रमाणे हे रात्री सुरू होणार आहे, त्यामुळे भारतातून हे ग्रहण दिसणार नाही। भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचा सूतक काळ देखील पाळण्याची गरज नाही आणि पूजाविधीसारखे धार्मिक विधी देखील आपण करू शकतो। खूपच दुर्लभ असे वर्षातले हे दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी लागणारे सूर्यग्रहण अद्वितीय असणार आहे। या दरम्यान सूर्याचे कंकणाकृती रूप दिसणार आहे। हे सूर्यग्रहण कंकणाकृती असल्याने सूर्याभोवती रिंग असणार आहे। ज्यावेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा अवकाशात चंद्र सूर्याला झाकतो, परंतु जेव्हा चंद्र आपल्या कक्षेत सर्वात दूरच्या स्थानी असतो तेव्हा तो छोटा दिसू लागतो। अशा वेळी सूर्याला संपूर्ण झाकण्याऐवजी सूर्याच्या मधल्या भागाला चंद्र झाकत असतो, त्यामुळे चंद्राभोवती कंकणाकृती तयार होते। यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात। तर शास्त्रज्ञ यास रिंग ऑफ फायर असा नजारा म्हणत असतात। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।